मोठी बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत आणि शिवसेनेचे नगरसेवक शिवसैनिक मोठा जल्लोष करतायत। या जल्लोषाला आता उद्धव ठाकरे आल्यानं त्या जल्लोषामध्ये आणखीनच भर पडलेली आहे आणि काही वेळातच उद्धव ठाकरे मुंबईचे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना घेऊन लोकांना संबोधित करणार आहेत। शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये मोठा जल्लोष सध्या सुरू आहे। उद्धव ठाकरे पालिकेमध्ये दाखल झाल्यानं या जल्लोषामध्ये आणखी भर पडलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेणार आहोत। रिपोर्टर सोनाली शिंदे आपल्यासोबत। सोनाली, काय सांगशील आता उद्धव ठाकरे पालिकेत दाखल झालेले? हो अजिंक्य, सकाळपासून जो जल्लोष महापालिकेच्या बाहेर सुरू होता त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आगमनाने आणखी भर पडलेला आहे। उद्धव ठाकरे आपले पत्नी आणि आदित्य ठाकरे आणि दुसरा मुलगा या सगळ्यांचं सहकुटुंब उपस्थित झालेले आहेत। सोबत सुभाष देसाई राज्याचे उद्योगमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आहेत, त्याचबरोबर आमदार खासदार असतील सगळे त्यांच्या सोबत आहेत। उद्धव ठाकरे आता महापौर कक्षात बसलेले आहेत। दुसरीकडे उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये जे मतदान लेखी घ्यायचं आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे। बाहेर जल्लोष सुरू आहे। उद्धव ठाकरेंचं स्वागत फटाक्यांनी या ठिकाणी करण्यात आलं। एकूणच शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने या संपूर्ण दिवसभरामध्ये केलेला आहे। विशेष म्हणजे भाजपने सुद्धा त्यांना मतदान केलेलं आहे। हे इथली प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे महापालिकेच्या मुख्यालयासमोर मुंबईकरांना संबोधित करणार आहेत, भाषण करणार आहे, आभार मानणार आहे। त्यावेळेला ते नेमकं काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यानंतर ते महापौर आणि उपमहापौर यांना घेऊन हुतात्मा चौकाकडे हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी घेऊन जाणार आहेत। पण एकूणच शिवसेनेमध्ये जे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, अगदी लहान मोठ्या कार्यकर्त्यांपासून सगळे मुख्यालयासमोर जमलेले आहेत। आमदार खासदार सगळे आनंदात आहेत आणि भाजपने ज्यावेळेला महापौर पदांची घोषणा झाली, महापौरांच्या गळ्यात कमळाचा हार घालून त्यांचा सत्कार केलेला आहे। भाजपचे नगरसेवक महापौर पदाच्या निवडणुकीनंतर कमळ घेऊन महापालिकेमध्ये बसलेले आहेत। भाजपचे सगळे नगरसेवकांनी भगवा फेटा आणि वरती हिरवा तुरा लावला आहे। शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी, महिला आणि पुरुष यांनी भगव्या रंगाचा फेटा घालून सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत। यामध्ये दोन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने तटस्थता पाळलेली आहे, तटस्थ मतदान केलेलं आहे। त्यांनी कुणालाही ना काँग्रेसला ना शिवसेनेला मतदान केलेलं आहे आणि त्या भाजपने सेनेला मतदान केलेलं आहे आणि मनसे या संपूर्ण निवडणुकीमध्ये गैरहजर राहिलेली आहे। अजिंक्य, बिलकुल सोनाली, उपमहापौर पदासाठी आता हेमांगी वरळीकर यांची निवड केल्याचं केव्हा जाहीर होईल, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? आणि यानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते मुंबईकरांसमोर जाणार आहेत आणि आभार मानणार आहेत मुंबईकरांचे, नेमकं त्याला किती वेळ आहे, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, उपमहापौर पदाची जी निवडणूक आहे तर सुरुवातीला हात वर करून मतदान घेण्यात येतं आणि त्यानंतर प्रत्येकाची घोषणा करून प्रत्येक उमेदवार आपल्या नावासह कोणाला मतदान करतोय हे करून त्याचं लेखी मतदान घेण्यात येतं, अशी प्रक्रिया आहे। याच्यामध्ये उपमहापौर पदाचे जे हात वरून करून घेण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने भाजप आणि शिवसेनेने त्याला संमती दर्शवली आहे। आता लेखी जे मतदान आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्थातच सपा आणि राष्ट्रवादीने तटस्थ त्या दोघांचं मतदान झालेलं आहे। दोघांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे। मनसे तर हजर नाहीये। मग राहिलं भाजपने ज्याप्रमाणे महापौरांना पाठिंबा दिला त्याप्रमाणे उपमहापौरांनाही त्यांचा पाठिंबा आहे आणि शिवसेनेची स्वतःची बहुमत तर आहेच। त्यामुळे उपमहापौर पदाचा मार्ग सुद्धा स्पष्ट आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलता आहेत, पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजपने ज्या पद्धतीने शिवसेनेला टार्गेट केलेलं आहे त्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतायत का, मनसे तटस्थ राहिलेली आहे त्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। बिलकुल सोनाली, थँक्यू, तू माहिती दिलीस त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडनं वेळोवेळेला घेणारच आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झालेली आहे। पालिका मुख्यालयाबाहेर सध्या जल्लोष सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे। शिवसैनिक फटाके फोडतायत, ढोल ताशाच्या गजरामध्ये भगवा झेंडा घेऊन आपला आनंद ते साजरा करता आहेत। बहुमतानं महाडेश्वर यांची निवड झालेली आहे। 171 मतं तब्बल महाडेश्वरांना मिळालेली आहेत, तर काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांना 31 मतं मिळालेली आहेत। महाडेश्वर यांच्या बाजूने भाजपच्या नगरसेवकांनीही मतदान केलेलं आहे। आपण पाहतोय सध्या ही दृश्य आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये शिरतानाची ही दृश्य आहेत आणि
मोठी गर्दी या ठिकाणी शिवसैनिकांची झाल्याचं आपण पाहतोय। पालिका मुख्यालयाबाहेर सगळं वातावरण जे आहे ते भगवमय झालेलं आहे। मात्र मनसे नगरसेवक जे आहेत ते या मतदानाच्या वेळेला अनुपस्थित होते। पालिका मुख्यालय आणि सगळा पालिकेचा परिसर हा भगवामय झालेला आहे। शिवसेनेच्या नगरसेवकांनी भगवे फेटे बांधून प्रवेश केला होता। दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौकात जाऊन पारदर्शकतेची शपथ घेतली आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये घोषणांची जुगलबंदी देखील रंगली। निवडणुकीच्या प्रचार प्रसारामध्ये पारदर्शकता, त्याच्यानं निवडणुकीच्या दरम्यान पारदर्शकता, आता निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचा महापौर बसल्यानंतरही पारदर्शकता। पहिली पारदर्शकता स्वतःच्यामध्येच शोधा। आता हा पारदर्शकता शब्दच मला वाटतं हा निघून जाईल, लोक वापरायचंच बंद करतील। शिवसेनेचा महापौर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सदोदित सांगितल्याप्रमाणे प्रचारादरम्यान सुद्धा आणि प्रचाराच्या नंतर निवडणुकीचे निकाल आले तेव्हाही ठामपणे सांगितलं होतं, त्याप्रमाणे शिवसेनेचा महापौर हा पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा विराजमान झाला। मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळेला 2.5 वर्षाच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री बोलले होते की जर शिवसेनेकडून काय प्रस्ताव आला तर आपण नक्की त्याच्यावर विचार करू। तर उद्धवजी काही भेट झाली नाही, पण मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो की अत्यंत दिलदारपणे विशाल दृष्टिकोनातून आपण मुंबई महानगरपालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही तर आमचा शिवसेनेला पाठिंबा असेल अशी भूमिका घेतल्यामुळं मला वाटतं की राज्य सरकारलाही कसली अडचण अजिबात नाही आहे। आणि काँग्रेस राष्ट्रवादीला वाटत होतं की सरकार पडलं पाहिजे, पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सरकार अजिबात पडणार नाही।